हा हॅलो बोला ताई. ताई, मला उशीर झाला ना फोन करायला. टाइम आहे का आता? हा करा करा, तुम्हाला करायचं असेल तर मला काय हो, दिक्कत मला नाही अनुभव सध्या. शेअर करायचा होता. हा बोला ना, कुठून बोलताय ताई? ताई मी यवतमाळ मधून बोलत आहे. हा बोला बोला. मी नाव नाही सांगणार. बर ठीक आहे. चालेल मी चालेल. याच्या आधी मी एकदा केला होता माझ्या प्लेटलेटचा. आठवत 2 वर्ष अगोदर. अरे बापरे, एवढे वर्ष झाले. हा हो. आणि हा अनुभव सांगायचा होता मला, पण माझी काय माहित, मला सांगणंच होत नव्हतं. अरे बापरे, का हो ताई? काय माहित, म्हणजे हा अनुभव जेव्हा यायचा होता की नाही मला, तेव्हा मी स्वामींजवळ बोलली पण होती की मला जर अनुभव आला तर मी शेअर करेल. अरे बापरे पण बघा. हो, असं आणि अनुभव पण येऊन इतके वर्ष झाले, 2 वर्ष होऊन गेले, पण हो माझी काही हो. हिंमत नाही. आता मी सांगते. आणि ताई, माझे मिस्टर ना शिक्षक आहेत. अच्छा अच्छा, हा हा हा. जिल्हा परिषद शिक्षक आहेत, इथेच यवतमाळ जवळच आहे. हा हा. तर ते काय, ते शिक्षक लोकांचे इन्कम टॅक्सचं काम असते की नाही, मार्च बरोबर. एप्रिल मध्ये काहीतरी. हो हो तर हो. माझ्या मिस्टरांना इन्कम टॅक्स भरायचं होतं, तर ते म्हणत होते मला की मला 60,000 इन्कम टॅक्स बसलं बा, असं हा असे हा ते सांगायचे. तर मी म्हटलं आपले म्हणजे सेव्हिंग होते बँकमध्ये, तुम्ही ते भरून टाका. तर हा हा. त्यांनी ते भरले. आणि नंतर 2-3 दिवसांनी परत एखाद्या आठवड्याने म्हणायला लागले की अगं, माझे नवीन रूल नुसार की नाही, नवीन वर्ष सुरू झालं ना, त्याच्यानुसार आता मला 1,00,000 भरायचे आहे बा, असं. हा आता हा. वरचे जे 40,000 द्यायचे होते ते काही जवळ नव्हते असे सेव्हिंग मध्ये. बरोबर. तर मी काय केलं, मी ऐकली, नवीनच असे झुमके केले होते कानातले ना, ते हा 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 15 हा. ग्रामचे असे नवीनच केले, मी आई घातले ग. पण नव्हते. हा हा. तर मी म्हटलं आता हे नवीनच केलेले आहे. तर ते ते 80,000चे घेतले होते मी त्यावेळेस. बापरे, हा हा हा. हो, 15 ग्रामची. सोन्याचा भाव पण खूप जास्तच होता त्या पिरियड मध्ये. हो तर हो मी हो. घेतले, आणि मग मी का म्हटलं त्यांना, तुम्ही हे बँकमध्ये ठेवा आणि ते वरचे पैसे जे भरून द्या. त्यांनी ते भरले ताई. हा ते झालं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजे काय माहित काय प्रॉब्लेम होती, त्यांनी अजून पण सांगितलं नाही ते मला. हा हा हा. त्यांनी 8 दिवसांनी परत काय म्हणायचे, म्हणजे मग परत म्हणायला लागले का अगं, मला परत पैशाची गरज आहे. अरे. तर असं, तर मग मी म्हटलं. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे ताई, म्हणजे त्यांना कसं कसलंच व्यसन नाही, नाही अरे वा. बाहेरचं किंवा मग काही असं पिण्याचं काहीच नाही. कसलाच नाही. अरे. शाळा ते घर, घर ते शाळा, असं. हा. त्यामुळे काही बाकी विचार करण्याचा म्हणजे आपल्याला असं हेच नाही. त्यांची वेळचं कामच नाही. नाही. मग म्हणायला लागले की परत मला भरायचे आहे ग. तर मी म्हटलं असं करा, माझ्याकडे एक ते चपलाकंठी असते पा, 3 हा. तोळ्याची. ती चप्पल द्या. हार. हा हा. चप्पल, ती 3 तोळ्याची होती एवढे ती दागिने माझ्याकडे. करून ठेवले होते पण हो, मिस्टरांनी. हा. म्हणजे कसं, लग्नामध्ये तर मला केलेच होते, पण नंतर पण घेऊन दिली यांनी मला. अरे वा. तीन ती चपलाकंठी असते ती, तो हार होता. तर हा. मी का म्हटलं त्यांना, तुम्ही हा पण ठेवा. मी म्हणजे असं, त्यांनी मला काही सांगितलं मी विचारच करत नाही, म्हणजे आपल्याला असं वाटते ना ताई, काही बरोबर आहे. हा. प्रॉब्लेम मध्ये नको बा, माणूस आपल्याशी आपल्याला एवढे एकनिष्ठ आहे नवरा, तर आपण पण बरोबर. राहायला पाहिजे. हो ना, हो. तर मी त्यांना तो पण हार दिला, तुम्ही हे ठेवा आणि परत पैसे भरून द्या. त्यांनी ते पण भरले. आणि नंतर मग 8 दिवसांनी परत काय माहित प्रॉब्लेम काय होता, तर परत मला म्हणायला लागले की परत मला पैशाची गरज आहे ग. अरे. हो हो. आणि परत मग ताई, माझ्या लग्नामध्ये पण मला एक म्हणजे 25 ग्रॅमची परत त्यांनी म्हणजे असं मंगळसूत्रच केलं होतं. हा ते हा. पण ते पण मी दिलं. असं माझं 7-8 तोळे बापरे. सोनं. हो हो ताई, सात कमाल. आठ तोळे मी सोनं त्यांना दिलं. आई गो. त्यांनी हो, बँकमध्ये ठेवा आणि तुम्ही तुमचं काय काम आहे करून घ्या. हा. त्यांनी ते केलं ताई. त्यांनी हा. ते काम वगैरे झालं सगळं. आणि मग मग मला असं वाटायचं की आता पेमेंट वगैरे आपले होणार, पेमेंट हा. झाल्यानंतर आपण ते सोडवून घेऊ, असं बरोबर. हळूहळू. हळूहळू असं सोडून. हा विचार केला ताई. आणि मग ते पेमेंट, आणि मग पूर्ण उन्हाळा पण संपला, मार्च एप्रिल मे पण संपला, मुलांच्या सुट्ट्या संपल्या, तरी पेमेंट काही होतच नव्हते. मग अरे. ते मी रोज मी विचारायची त्यांना, पेमेंट कधी होणार हो आपले, असं लबाड आपल्याला तर असतात कसं पुरुष काही काही. हो, असं. तर मग मी त्यांना विचारायची. तर ते म्हणायचे नाही ग, होणार होणार, पण ते काही सांगायचे नाही. हा काही हा. काय म्हणजे, होणार ना, होणार ना, होणार ना. ते म्हटलं तुमचेच आहे की बाकी शिक्षक लोकांचे, तर नाही म्हणे, बाकी पण शिक्षक लोकांचे आहे. मला वाटलं ते मग असं पण खोटं सांगतील. बोलले असतील. हो हो हो, ते खोटच बोलले. आणि त्यांचं काहीतरी होतच ताई ते, म्हणजे ते वाईट कामासाठी नाही. कारण मला ते प्लेटलेटच्या गोळ्यांचा वगैरे होता ना प्रॉब्लेम, त्यामुळे होऊ शकते कसल्या? त्यांनी ते. मला प्लेटलेट वाढांच्या हो, गोळ्याचा तुमच्या महिना गोळ्या महाग होत्या. हा हा. महिन्याला 15,000च्या गोळ्या लागतात मला. हो ना, बरोबर हो, आहे. तेव्हा तर 40,000च्या महिन्याच्या गोळ्या व्हायच्या माझ्या. बापरे. स्वामींच्या कृपेने त्याची प्राइस खूप खूप कमी झाली. त्याच्यासाठी मी 11 गुरुवार केले होते. हो ना ताई, त्याच्यामध्ये खरंच मला तो मानायला खूप पाहिजे. म्हणजे स्वामींनी चमत्कार दाखवला एक तो. हो हो. आणि मग तर मग असं झालं, ते मग गोळ्यांचं झालं माझे ते. हम्म. मग त्यांनी मग पेमेंट काही होतच नव्हती. मी त्यांना रोज विचारायची, अधामधात विचारायची. तर हम्म. होणार ना. मग पूर्ण ताई जवळपास 1 वर्ष झालं पेमेंट झालेच नाही.
बापरे! 1 हो, वर्ष? पण हो, 1 वर्ष जवळपास मग म्हणजे कसं पेमेंट काय डील व्हायचे ताई. केलं? पेमेंट व्हायचे, पण त्यांना ते बँकमध्ये काही ते भरून द्यावं लागायचं ना. हां, 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 हां. भरून द्यावं लागायचं. परत गाडीचं लोन होतं. परत आम्ही इथेच यवतमाळमध्येच थोडं एक फ्लॅट घेतलाय. त्याचं पण EMI जायचं ना. आणि जे बरोबर. शिल्लक राहिले त्यांना अपडाऊनला लागायचं. असं. आणि आमची हां. कशी जॉईंट फॅमिली आहे. हां. बरोबर. त्यामुळे हां. घरातला मला काहीच प्रॉब्लेम जाणवत नव्हता. असं काही संपलं, काही आणा हे असं. अच्छा. तो एक हां, चांगला फायदा होता. चांगला. हं. हां. आणि आणि कसं मुलींचे शिक्षण होते तर फक्त प्रॉब्लेम कधी यायचा मुलींच्या फीज बरोबर. शाळेच्या वगैरे असं. हां, हां. तेव्हा तर त्याच्यासाठी माझ्या सासूबाई आणि माझे सासरे या दोघांनी खूप मदत केली. खूप. ते म्हणजे काही असं सासूबाईंना सांगितलं असेल मग त्यांनी. आईला नाही, 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 नसेल नाही, लपवलं. नाही, नाही. ते आई-पप्पांसमोर काहीच बोलत नाही. म्हणजे अगं बाई! आमच्या घरी ताई एक आहे. आम्ही कोणी माझ्या नणंद, माझे मिस्टर आम्ही आम्ही आई-वडिलांसमोर कधीच बोलत नाही. म्हणजे जे काही मनातलं पण नाही काही सांगत त्यांना? म्हणजे म्हणजे कसं काहीच बोलत नाही म्हणजे जे डिसिजन तेच घेणार आणि त्यांना कोण सांगणार मी सांगणार फक्त काही प्रॉब्लेम अच्छा, असला ना अच्छा, तर मी अच्छा. हां, आईजवळ हां. सांगणार हं की हां, मिस्टरांचं काही असलं ना तर मी आपल्या पुरतं नाही ठेवत म्हणजे मला हां. असं वाटतं की ते आई वडील आहे काही समोर प्रॉब्लेम झाले तर आपल्याला आई वडीलच सांभाळून घेणार ना ताई बरोबर. हा अगदी. बाहेरचे लोक येणार आहे का आणि मिस्टरांचा स्वभाव कसं म्हणजे ते थोडे स्वभाव कसा त्यांचा त्यांच्या मनातलं आपल्याला ओळखावं लागते म्हणजे त्यांचा अच्छा. स्वभाव खूप कमी बोलतात खूप कमी ओह! बोलतात हां, हां, हो हां. असं लवकर कोणामध्ये मिक्स होणार नाही हां, हां. किती मोठं टेन्शन आलं किती मोठा प्रॉब्लेम असला तरी ते आपल्या मनातच ठेवणार अशा टाईपचं आहे अगो त्यांचं बाई! हां, हां. हो असं आहे मग आपल्याला ते त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या ह्याच्यावरून आपल्याला ओळखावं लागतं अ, काहीतरी आहे टेन्शन मग त्यांना कसं तरी आपण हे करून विचारावं लागतं ना मग ते माहिती करून काही असला प्रॉब्लेम तर मी आईला सांगणार बापरे! असं आमच्या घरी आहे आता ते हां. काय मला ते तुमची म्हणजे कसरतच आहे हो ताई. कसरतच आहे हो कसरतच आहे आणि हं. मला ते लक्षात येत आहे त्यांनी कोणतं फ्रस्ट्रेशन मध्ये वगैरे असले ना ते तर हां. त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांचं वागणं वागणं तर म्हणजे ते चिडचिड नाही करणार किंवा रागवणार नाही पण त्यांचं ते म्हणजे त्यांच्याकडे पाहून मला लक्षातच येते शांत. काहीतरी अच्छा. हां, टेन्शन हां. आहे हा काहीतरी हां, टेन्शन आहे असं ते एक झालं मग सगळं सोनं गेलं पेमेंट पण झाली नाही बापरे! मग मी हो मग इतकं टेन्शन मग मी विचारायची ना मग ते काही सांगायचे नाही मला होणार होणार असं पूर्ण अरे! 1 वर्ष गेलं घर कसं तरी चालू होतं आता जॉईंट फॅमिली असल्यामुळे काही हां. टेन्शन नव्हतं घरातल्या हे संपलं बरोबर. ते संपलं असं काही हा फरक प्रॉब्लेम पडतो यायचा बघा. तो फक्त मुलींच्या शिक्षणामध्ये फीजचं ते मग हां. माझ्या सासूबाई म्हणजे त्या मॅनेज करायच्या बघा. असं झालं ते असं चालू होतं 1 वर्ष कम्प्लीट तसंच चालू राहिलं हं, आणि नंतर मग काय केलं मग मला असं वाटलं की आता असा प्रॉब्लेम आहे तर हं, मग यांच्या वागण्यामध्ये कसं मग मग कुणाशी आणि सगळ्यांशी बोलणं बंद केलं म्हणजे इतके टेन्शन मध्ये राहायचे ताई त्यामुळे काय माहित त्यावेळेस काय होऊन गेलं असतं म्हणजे इतके टेन्शन मध्ये राहायचे शाळेतून आल्या सरळ बेडरूम मध्ये यायची अरे! बेडरूम मध्ये आलं का मी त्यांना चाय नेऊन देणार मग मी थोड्या वेळाने ताट वाढणार ते जेवण केलं का सरळ झोपून जायचे घरातल्या कोणाशीच हं, बोलायचे नाही ना मुलींशी ना आई पप्पांशी कोणाशीच बोलायचे नाही हं, आणि समोर पण हॉलमध्ये बसायचे नाही आधी कसे शाळेतून आले की चाय वगैरे घेतला की हं. हॉलमध्ये जाऊन बसायचे सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी चालायच्या यांच्या हो, आई हो, हो, पप्पांच्या हो. वगैरे हां, मग ते सगळं बंद केलं त्यांच्या पण लक्षात आलं की यांना काहीतरी हां. टेन्शन आहे पण बरं. हे सांगणार नाही आणि आपण विचारायला गेलं तर हे सांगणार नाही हे त्यांना माहित होतं हां, म्हणून हां, ते काही विचारायचे नाही आणि ते मला म्हणायचे अगं याला काहीतरी टेन्शन आहे आई वगैरे म्हणायच्या हां, काहीतरी आई पप्पा पप्पा पण म्हणतात की त्यांच्या गोष्टी चालायच्या ना हां. याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि माझे म्हणजे सासरे हे पण म्हणायचे म्हणते आईजवळ की काही पैशांचा प्रॉब्लेम असेल तर याने सांगावं ना आम्ही बरोबर. मदत करू आम्ही काही हे द्यायचं असलं तर हो, आम्ही देऊ हो. असं म्हणून ते खरं, म्हणायचे खरं. कारण माझे मिस्टर एकटेच ना आई वडिलांना हां, 2 बहिणी हां. त्यामुळे हं. पहिला मुलगा म्हटल्यानंतर जरा हेच असतं की नाही असतंच मन लाडकं हो असतं ते. लाडका असते यांनी काही पण हे सांगतच नाही तर आपल्याला कसं माहित पडणार असं एक हां, चालू हां, होतं हां. मग ते एक झालं ताई आणि मग मी काय केलं संकल्प केला की 108 आता काही म्हणजे मग मला कसं व्हायचं की मला मग थोडंसं वाटलं माझं एवढं सोनं तर गेलं पण मला जर रिझन माहित नव्हतं ना म्हणजे हां, हां. कशासाठी याने युज केलं आपल्याला बरं, कसं काही रिझन जर माहित असलं नाही बा आपल्याला यांचं काम होतं हे याच्यासाठी सोनं गेलं तर आपल्याला काही वाटणार नाही पण बरं, आपल्याला म्हणजे त्याचं रिझनच माहित नव्हतं कशासाठी सोनं यांनी ठेवलं मग बरं. यांना काय करायचं होतं तर मग म्हणजे खूप हे वाटायचं ना आणि आपल्याला कसं हां. हाऊसवाईफ म्हटल्यानंतर आपल्याला गोल्ड असलं तर थोडं म्हणजे आपल्याला घालण्याची हौस वाटतंच, असते वाटतंच. ते आपल्याला असं घालण्यापेक्षा ते स्त्रीधन आपल्या आहे ना जवळ ते. आहे हो हां. बरोबर
आपल्याला कसं आपल्या जवळ आहे असं एक याचं समाधान असते ना. समाधान. हो, वाटल्यास घालायला आपल्याला आवडणार नाही, सोनं घेऊन बरोबर. मिरवायचं असं नाही, पण आहे आपल्याजवळ काहीतरी आहे, हो, आपल्याला काही तसं वेळ वेळ बोललात. खरंय. प्रसंगी काही गरज पडली तर आपण हे हो. करू शकतो. याचं पण रिझन माहित नसल्यामुळे मला ते वाटायचं सोनंही गेलं, यांनी काही हं, सांगत नाही, काय प्रॉब्लेम आहे. मग हं. यांच्या वागण्यात फरक पडला. मग आले ना ते असे तर मग शांत एकदम शांत झाले. फक्त हो. जेवण केलं, शाळेत गेले, तिकडून आले, चाय घेतला, जेवण केलं, झोपले, परत सकाळी सुटून शाळेत. हेच त्यांचं सुरू झालं. मी अय्या! कुठं जायचं नाही. हं. हो, एकदम. मग त्यांचं ते पाहून आपल्याला असं भीती वाटायची, काही विचार तर नाही येणाऱ्यांच्या हो, हो, डोक्यामध्ये वाईट हो. असं असं एक वाटायला लागलं. मग घरी यायचे असेल ताई, हं. एखादे पिणारे व्यक्ती जर घरी येणार असला, त्यांच्या बायकोला कसं म्हणजे टेन्शन असते, तेच. कशा अवस्थेत असते असते नसते, हो. कशा अवस्थेत असणार आज, कशी येणार, असं तसं मला टेन्शन. कशी म्हणजे बाई गं! आल्यानंतर मी मुलांना सांगून ठेवले, मुली माझ्या मोठ्या आहे, पण मुली कशा आल्याबरोबर मग पप्पा म्हणजे पप्पा हे आणा सांगतात, ते आणा गप्पा असं असते मारतात. ना. हां. असं तर मग मुलींना सांग, पप्पा येणार आहे शाळेतून, आता पप्पा आल्या येत आहे ना, तर बिलकुल मस्त्या करायच्या नाही आणि प्रश्न विचारायचे नाही. कारण काही माझी छोटी आहे की नाही, ती पप्पांची खूप लाडकी आहे. ती अच्छा. आता हां. 10वीला येते यावेळेस, हां, तर हां. ती 8वीला वगैरे असेल, हां, 7वी हां, 8वीला. हां, हां. तर मी तिला सांगायची, पप्पा येणार आहे ना, तर बिलकुल घर स्वच्छ ठेवायचं, बेडरूम स्वच्छ ठेवायची, कचरा कचकच कचकच करून ठेवायचं नाही. कारण माणूस बाहेरून आल्यानंतर कसं थोडं फ्रेश असलं तर हे फ्रेश राहते असलं ना, की की बरं म्हणजे वाटतं. हो. घर असं कचकच दिसलं तर माणसाला अजून आधीच टेन्शन मध्ये, आणि ते सगळं पाहूनच हो. असते असं. बरोबर. मग त्यांना सांगायची मी चुपचाप राहायचं, आणि आल्याबरोबर प्रश्नाचा मारा करायचा नाही. पप्पा हं. आज हे असं आणा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं. हां. असं सांगून ठेवायचे. मुली पण शांत राहायच्या. आल्यानंतर त्यांचं तेच सुरू. मग मी ताई हे सगळं चांगलंच म्हणजे बरंच एखादी वर्ष चालल्यासारखं चाललं सगळं हे. हां. हो, 1 वर्ष. आणि मग नंतर मी ठरवलं की आता आपण म्हटलं 108 पारायण करायचा संकल्प करायचा आई स्वामींचा. गं! हो, हं, हेच ठरवलं. कशासाठी? हं. आणि म्हणजे मला एक वाटायचं की यांचं सगळं डोक्यावरचं टेन्शन काय आहे ते सगळं जाऊ दे, आणि माझं सोनं मला घरी परत येऊ दे. असं. बरोबर. आपला याच्यासाठी मी माणूस व्यवस्थित राहिला हो, पाहिजे. व्यवस्थित राहायला पाहिजे ते. आणि पण नंतर असं पण म्हणायची स्वामींना, स्वामी सोनं जर चांगल्या कामासाठी गेलं असेल तर जाऊ द्या, पण हं. माणसांचं टेन्शन दूर करा. म्हणजे अगदी जसे बरोबर पहिलं आहे. होते तसेच ते किती राहू द्या. छान मग विचार आहेत ताई बरोबर. तुमचे. हो, मला ना ताई म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की म्हणजे सोनं नाही मिळालं तरी मला चालेल, पण बरोबर. माणूस माझा जसा म्हणजे पहिले आधी आल्यानंतर सगळ्यांसोबत बोलणं, सगळ्यांसोबत मिळून राहणं, हे हो, हा हो. हे कसलं वाटलं, पेमेंट कमी असला तरी आपण त्याच्यामध्ये कसंही करू, पण हे बाकीचे काही डोक्यावर नको टेन्शन, हे अगदी, एक मनात वाटायचं अगदी सारखं. खरं आहे. मग मी 108 पारायण करायचा संकल्प केला ताई. आणि हां, मग त्या संकल्प सुरू केला. मग मी माझे पारायण चालू केले, आणि हां. त्याच्यामध्येच मी की नाही ते स्वामींजवळ ते 2 चिठ्ठ्या टाकल्या. ते टाकतात ना, हो, की हो. सोनं मिळणार की नाही असं. तर बघ मी ते टाकलेच आहे 2 चिठ्ठ्या, तर मला ते सोनं मिळणार असं ते आलं अरे वाह! हातामध्ये. तर मला म्हणजे एकदम कॉन्फिडन्स माझा वाढला, की नाही स्वामी माझं गोल्ड मला म्हणजे सोनं मला परत मिळणार, म्हणजे हां, देणार हां. परत, असं मला एक मग हं. ते चालू केलं ताई मी. मग माझे 80 पारायण बरोबर झाले, म्हणजे अरे 80 बापरे! 80 पर्यंत आले होते. हां, आणि त्याच्यानंतर मी म्हटलं 80 पारायण झालं तरी मला काहीच म्हणजे अजून संकेत मिळाले नाही किंवा काही असं. मग हां, आणि त्या चिठ्ठ्या की नाही मी एका रॅकमध्ये अशा ठेवल्या होत्या, की हां. जोपर्यंत माझं काम होणार नाही तर मी फाडणार नाही, अशाच ठेवणार हां, म्हणून. हां, 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 हां. एका रॅकमध्ये अशा ठेवून ठेवल्या ताई. आणि हं. 80 पारायण झाले, आणि एक दिवस गुरुवारच होता. मी म्हटलं अजूनपर्यंत काही स्वामींनी हे नाही केलं, म्हणून मी काय केलं, परत त्या चिठ्ठ्या डबल टाकतो म्हणून परत मी त्या चिठ्ठ्या अशा काळासाठी गेली रॅकमध्ये. हां, तर हां, हां. तिथं ना ताई मला एक 30,000ची म्हणजे यांनी बँकमध्ये काहीतरी पैसे भरले अशी ती अ पावती दिसली. अच्छा! अशी. हं. मग माझ्या लक्षात आलं, मी म्हटलं ह्याच महिन्यामध्ये यांनी पैसे भरले, आणि हे तर म्हणतात की पेमेंट माझी होत नाही आहे. हं, मग हे म्हणजे म्हणजे मग ते पावती दिसल्यानंतर मला मग संशय डोक्यामध्ये आलाच ना, की हो, म्हणजे काहीतरी काही प्रॉब्लेम मध्ये फसलेली आहे, म्हणून यांना ते बरोबर. पैसे पेमेंट होत आहे पण यांना कुठेतरी भरावं लागत आहे, असं एक मनामध्ये हां. वाटलं मला. आणि त्याच्यानंतर परत मी शोधलं, तर परत मला आदल्या महिन्याची म्हणजे त्याच्या आधीच्या महिन्याची पण तिथं पण 25,000 यांनी डिपॉझिट म्हणजे पैसे असे हां. बँकमध्ये, ह्या बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर केले, असं त्याची अच्छा. ते पण हां. मिळालं. मग मला थोडं म्हणजे थोडे वेगळे विचार यायला लागले ताई. एवढी म्हणजे बरोबर. एवढा हो, विश्वास असून साहजिक आहे. सुद्धा. हं. असं. आणि मग ते मी काय केलं, मी आईला दाखवले ते. आई म्हटलं हे म्हणतात की पेमेंट आपले होत नाही, आणि हे हां. बघा म्हटलं ह्या महिन्याची पण आहे आणि आदल्या महिन्याची पण इथे पावती आहे म्हटलं, यांनी बँकमध्ये भरलेले. आईला असं वाटलं की काही याला म्हणजे हा म्हणजे कशात तरी फसलेला आहे, आणि याला तो हां, हां. पैसा याला कुठेतरी भरावा लागत आहे, हां, म्हणून हा सांगते का पेमेंट नाही झालं, पेमेंट नाही झालं. हां, हां, मग हां. आईने
काय केलं मी म्हटलं आई तुम्ही त्यांच्याशी बोला पण यांना सांगू नका की हा, मला माहित झालं आणि मी तुम्हाला दाखवलं म्हणून. बरं हम्म, ठीक आहे म्हणे. मग हे शाळेतून आले संध्याकाळी आई यांच्याशी बोलल्या. हम्म, आई म्हणे काय प्रॉब्लेम आहे सांग तू, काय प्रॉब्लेम आहे सांग तू, काही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं माहित पडणार. म्हणजे हम्म, हे का म्हणत होते का अगं काहीच नाही आहे, फक्त 2-3 महिने थोडं टेन्शन आहे, त्याच्यानंतर काही टेन्शन नाही असं त्यांनी म्हटलं. हा, हा, आणि असं म्हटलं आणि टाळून दिलं. मग आईने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं असं झालं म्हणून. पण माझं काही मन मानत नव्हतं. हा, हा, मला त्याच्यापासून म्हणजे सुटकाच पाहिजे होती. बर, आणि मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी मग शाळेतून आल्यानंतर मी म्हटलं आईला तुम्ही असं सांगितलं तर काय, तर काहीच नाही असं. म्हटलं सांगा ना काही प्रॉब्लेम आहे का. पप्पा पप्पा म्हणत होते म्हटलं की जर याला काही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर मी भरतो पैसे, का मग किती पाहिजे तर मला मागाव, किंवा यांनी पण सांगितल्याशिवाय कसं असं म्हणून. बरं एक सांगा म्हटलं मला तुम्ही, जर म्हटलं तुम्हाला आपल्याला पैसे जर भरायचे असले कुठे तर किती द्यावं लागेल, किती याचं आहे. तर म्हणे भरपूर आहे. हो सांगा ना म्हटलं किती आहे. तर 5-6 लाख आहे असं ते अरे बोलले. बापरे, हा, हो 5-6 लाख भरायचे आहे. मी म्हटलं 5-6 लाख. मी म्हटलं मी शॉकच झाले. मी म्हटलं कसले सांगा ना. आता तुला सांगितलं ना म्हणे 5-6 लाख भरायचे आहे म्हणून म्हणे, त्याच्यानंतर तू काहीच विचारू नको म्हणे असं. तुला तू अरे, सांगितलं म्हटलं असे ते म्हटले. आणि थोडेसे स्वभाव कसा म्हणजे जास्त हे ना हा, लवकर म्हणजे चिड येते त्यांना. हा, जास्त हा, आपण हा, हा, प्रेशरनं जर विचारलं ना तर हा, लवकर ते चिडतात असं. हा, असं म्हणून मग मी त्यांना विचारलं मग सांगा ना असं. मग तरी पण सांगत. आणि नेमकं त्या पिरियड मध्ये ताई मी तुमचा तो असं काय म्हणते ते हनुमानजीच्या मंदिरात नाही का ते लॉक नेऊन ठेवायचं. हा, हा, हं, हा, तो मी एक तोडगा केला होता ताई. अच्छा, ते हा, म्हणजे तो हो भारी आपले आहे प्रॉब्लेम. तोडगा. हो 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 भारी आहे. तर मी तो तो तोडगा मी केला. यांना सांगितलं असं म्हटलं मी ताईंचा तो तोडगा मी ऐकला. म्हटलं आपण ट्राय करायला काय हरकत आहे, आपण करून बघू तर म्हटलं. काही हा, प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह म्हणजे तिथून काही सोल्युशन हा, निघते का. तर हा, ठीक आहे मग यांनी ते लॉक आणलं ताई. यांनी ते मारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवलं. हा. आणि ते दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या 3 दिवसांनी लगेच ते बँक मधून लेटर आलं घरी. अरे वा, की काय हो लेटर झालं. हो हो 3-4 दिवसानंतर बँक मधून लेटर आलं की यांना 1,40,000 भरायचे होते. अच्छा, ते बँक असते ना ते गोल्ड लोन देतात हा, हा, तिथे ते भरायचे होते. मग ते बँक घरी आले. मग ते म्हणजे ते लेटर घरी आलं. मग हा, आईने घेतलं ते. मग आईने संध्याकाळी याला म्हटलं म्हणजे यांना म्हटलं की हो म्हणे अरे म्हणे तुला बघ म्हणे हे लेटर आलं कशाचं. ते यांनी म्हणे ते बँक म्हणजे बँकमध्ये जे लोन होतं ना, ते म्हणजे सोनं ठेवलं होतं की नाही त्याच्यावर जे व्याजदर ना यांच्याने भरणं होत नव्हतं. हा, भरणं होत नव्हतं ना. मग ते वाढत वाढत जास्त वाढत गेलं ना ताई. बरोबर, हा, जास्त वाढत गेलं असल्यामुळे यांना कसं ते पेमेंट मधून सगळे ऍडजस्ट होत नव्हते. का आमचे फ्लॅटचे तिथे 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 पण EMI जायचे 18-19 हजार. परत गाडीचे जायचे. हा हा, अपडाऊनचा खर्च असं म्हणजे याच्यामध्ये ते बरं वाढत वाढत जातच ना तेवढे ताई. झालं. हं. 1,40,000 भरायचे होते. आईना दाखवलं. मग आई म्हणे इतके पैसे आहे, तुला सांगितलं असतं तर इतके वेळच येत नव्हती. तुला का नाही सांगितलं म्हणे आम्हाला की असं असं आम्हाला काम आहे तर असं म्हणून. आई थोड्या रागवलं पण असं. आणि मग आईने काय केलं, तू आता 2-3 दिवसाच्या सुट्ट्या घे म्हणे. आणि सुट्ट्या घेऊन म्हणे तुझे काय सोनं ठेवून आहे काय नाही सगळं मी सोडून देतो म्हणे. हं. आणि मग आईने काय केलं ताई म्हणजे यांनी 2-3 दिवस सुट्ट्या घ्यायला लावल्या. त्या बँक मध्ये जाऊन पूर्ण सोनं माझं सोडवलं ताई. पूर्ण बघा, गोल्ड सोडवून तर घरी तुम्ही आणलं. नक्कीच हो उपयोगी पडले ना. हो आणि हो तेच तर. आणि आईचं म्हणणं होतं आईने मग मला सांगितलं कारण आईचं म्हणणं कसं होतं की जे सुरुवातीला 1-2 जे मोठ्या होत्या त्या आधी सोडवायच्या. हं, एक मोठी सोडवायची ना ते मोडून मग आपण दुसऱ्या ज्या आहे त्या हं, सोडवायच्या. तर आई हं, पण आईने मला एकदा एक शब्द म्हटला अगं म्हणे मी सोनं आता अशी करत आहो पण तू म्हणजे ते मोडणार बा सोनं. मी पहिलं सोडवून दुसरं सोडवायचं, पहिलं सोडवायचं ते मोडून टाकायचं. हं, आणि जे आधी ठेवलेले आहेत होती त्या सोडवायच्या. हं. आई म्हटलं तुम्ही सोनं सोडवा काय का मला नाही मिळालं तरी चालते, फक्त यांच्या डोक्यावरचं टेन्शन जे हे जसे पहिले होते तसेच पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. आईला म्हटलं मी आई म्हटलं मला सोनं ना मी काळी म्हणजे एक मणी घालून राहीन गळ्यामध्ये पण मला हं. सोनं नको. पण जसं म्हणजे यांनी आधी जसे वागायचे यांचं वागणं जसं घरच्यांसोबत होतं तसं म्हणजे तसे हा, झाले किती पाहिजे. छान हो विचारताय इतकं हो तुमचे. हो ताई. इतकं ना ते सोनं मी आणि तसं काय आजकाल कसं काय सोनंही आपण एक आपल्याला वाटते सोनं आहे म्हणून पण घालायला म्हटलं तर आपल्याला घालायला तर भीती आर्टिफिशियलच सोनं वाटते. वाटते. खरं आहे. भीती वाटते
आणि आर्टिफिशियलच किती चांगलं वाटते, तेच घालावं वाटते. आर्टिफिशियल उलट छान दिसतं छान माणूस दिसते. आता. फक्त एक आहे जवळचं असलं, आपल्या खूप जवळचं असलं तर आपण एक थोडं घालतो घालतो थोडंफार. असं हो, वाटलं असं. पण खरंय. मी म्हटलं आई तुम्ही मोडा की काही करा, सोनं नाही राहिलं तरी चालते म्हटलं हं, मला. पण जशी यांच्या मागचं काही टेन्शन नको, जसे आधी होते तसेच पाहिजे. हं, त्या आईने मग मला सांगितलं. पण आईला पण असं वाटलं असेल ना, किती म्हटलं तरी त्यांना वाटलं आपली एकटीच सून आणि इतकं हं. सोनं आता आपण एवढं हे केलं बा सोनं ह्या बरोबर. आईला. हं. नंतर काही इतकं महाग आता सोनं होत, आता किती महाग झालं तरी नाही होत. सुद्धा घ्यायचं खरंय. नसतं का इतकं सोनं. मग बरोबर. आईने काय केलं, त्यांचे जे सेव्हिंग होते पूर्ण पैसे, आम्हाला शेती पण आहे ताई, तर शेती अच्छा. माझी म्हणजे आई सांभाळतात सासूबाई. अच्छा. हा, हां. त्या फक्त आठवड्याला जातात, हं, आठवड्याला मजुरांचे काय पैसे वगैरे देऊन टाकतात, हं. आणि जे पीक पाणी होते त्याचे मग ते सगळं मजुरांचे वगैरे सगळे हे करून जे शिल्लक राहते ते त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतात. मग अरे वाह! पप्पांचे पण पैसे ते वापरत नाही, ते अरे स्वतःचे वाह! किती शेतीवरचेच हुशार पैसे आहे स्वतः. सासूबाई हा, बघा. खूप खूप खूप. आणि पप्पांचे जे बेबी माझे सासरे पण सर्व्हिसवर होते, त्यांची सेव्हिंग ते त्यांच्या याच्यामध्ये असं. आणि हां, हां, शेतीचे हां. सगळे ते माझ्या सासूबाईंचे अरे त्यांनी सगळे पैसे हे करून पूर्ण सोनं सोडवलं ताई माझं. अरे वाह! घरी आणलं ना स्वामींनी माझं इतकं म्हणजे हे केलं त्यावेळेस, बापरे. मी म्हणतो, आणि मग मग रुटीन चालू झालं एकदम, पेमेंट व्यवस्थित व्हायला लागले, हां. गोल्ड पूर्ण आला घरी. आणि आईला म्हटलं आई आता हे गोल्ड माझ्याजवळ ठेवूच नका तुम्ही. तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, जेव्हा मला घालावं वाटत तेव्हा मी तुम्हाला मागत जाईन घालत जाईन. म्हणजे तेव्हा ते मिस्टरनी मागायचा संबंधच येत नाही. संबंधच नाही. म्हणजे कसं अशानं काय काही प्रॉब्लेम जर आला तर हे आईला तरी सांगेल ना. आई मग पर्यंत बरोबर आहे. जाईन आई मला. आणि इथं कसं आपल्याला कसं वाटते ताई, आपल्या नवऱ्याने जर काही सांगितलं तर आपल्याला असं वाटते का मोठ्यांना आपण शक्यतो नाही सांगत नाही मध्यवर्ती सांगत. लवकर. आपण पण ते झाकून झालं तर ठेवतो. हो झाकून ठेवतो, राहू दे. पण एक आहे ताई, हं. यांनी जे काही मला तर एवढा विश्वास आहे की जे काही यांनी जे पैसे यांना भरायचे होते आधी काही, ते हं. माझ्या बिमारीसाठीच यांनी हे केलं असेल. आता प्रायव्हेट बरोबर. बँक म्हणा असं काही, बाकी बरं. ना त्यांना कसलंच म्हणजे हे नाही. इतके वर्ष आई झाले, 20 वर्ष झाले गं! बघा. लग्नाला. पण आणि मी तर सांगते ना ताई, या 20 वर्षामध्ये एक मित्र तर त्यांच्या घरी नाही आला अजून आतापर्यंत. हो ना? हो, म्हणजे त्यांचं कसं, घर ते शाळा ते घर, आधीपासून त्यांचा स्वभाव तसाच आहे नाही म्हणते. हो, खूप चांगलेच असणार आणि शिक्षक आहेत ना ताई ते. हो, हो, हो. आणि मी 20 वर्षामध्ये कधी त्यांनी मला कोणत्या मित्रा म्हणजे फॅमिलीमध्ये नेलं असेल, किंवा हं, ते मित्र लोक घरी आले हं. असेल, हे कोणत्या मित्रासोबत पार्टी कुठं गेलं असं कधीच झालं नाही कधीच एवढ्या नाही ना. वर्षामध्ये. किती छान ताई. आणि आपल्या फॅमिली सोबतच कुठे जायचं असलं तर आपली फॅमिली, आपल्या हं. मुली, आपले आई वडील, आपल्या बहिणी यांच्यासोबतच आमचं म्हणजे घरामध्ये आई वडिलांनी म्हणजे आई पप्पांनी हे खूप मुलांना हे दिलं. संस्कार. हो. खूप खूप खूप. हो, आम्ही 2 अजून. नंदा आहेत ना मला वाटतं ताई हो, तुम्हाला? 2 आहे. हो, हो, हां. 2 आहे, 2 आहे. आणि हं. आणि कसं आम्ही अजूनही त्यांचे जे शेवटचे डिसिजन त्यांचेच राहणार. आम्ही फक्त सांगू. पण म्हणजे सगळे खूप म्हणजे छान हो, तुमच्यासारखी घरचे. सून पण मिळाली आहे आणि हो ताई. हो, नाही सगळे म्हणतात ताई. आणि दुसरी गोष्ट, माझे मिस्टर इतके आता 40 म्हणजे 46-47 वर्षाचे आहे. पण हं. अजूनपर्यंत आई पप्पांना एक शब्द उलट बोलले नाही, अजून नाही. ताई हो, हेच संस्कार अजून असतात. नाही बोलले मग. आणि आणि एक आहे ताई, आपण असलो तर आपली मुलं पण तसेच होतात. अगदी हं. बरोबर आहे. आता अगदी माझ्या बरोबर. 2 मुली आहे की नाही, आता दुसरी आता मोठी आहे जी ती आता सीए इंटरची तयारी चालू आहे. हं, छोटी 10वी आहे. पण त्या माझ्या मुली पण आता घरी जसे संस्कार, मुली पण हं. आपण रागवलं रडून देणार, पण उलट एक शब्द बोलणार नाही. अरे वाह! हो, हो. असं म्हणजे त्यांना सांगायची गरजच नाही. कारण घरात बरं. तसं चालूच नाही आहे ना आपल्या, मोठ्यानं उलट किती बोलणं. पण मुली पण अगदी तशाच. हां. तर किती त्यामुळे सुंदर. कसं आहे, आणि अजूनही ते घाबरतात आई-पप्पांना. हो ना? भीतीपोटी ते सांगत नाही काही प्रॉब्लेम असले तर. असं मग ताई तुम्हाला सांगू सासू सासरे घरात हो, हो. ज्यांनी सासू सासऱ्याचा मान ठेवला नाही, त्या खरंच, खरंच. सुनेचा संसार चांगला झालाच चांगलं. समजा. आणि किती ना, आता 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 संसार म्हटल्यानंतर प्रॉब्लेम येणारच ना. आता ब- इतके प्रॉब्लेम आले तर कोण येणार ताई? शेवटी बरोबर आहे. तेच मदतीला येणार ना, तेच मदत करतात, तेच हे करतात खरंय आपल्याला. खरंय. असं त्यांनी इतक्या याच्यामधून बाहेर काढलं. माझे मिस्टर आता जसे पहिले होते तसेच वागतात. अरे वा. आणि आता तसं व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि हे हम्म. सगळं स्वामींच्या कृपेमुळे. खरंय. हे बघा खूप स्वामींच्या पुढे तर काहीच नाहीये काहीच ताई. नाही, काहीच नाही. आता हे बरोबर. तोडगे बिडगे एक छोटे मोठे आपण हो, आधार म्हणून हो. घेतो. घेतो. हो. आता तसं बघायला गेलं तर आता मी एवढं आयुष्य माझं गेलं. बरोबर. बऱ्याच हो. मैत्रिणी असे भरपूर छोटे मोठे भरपूर. तोडगे सांगणाऱ्या असतात. हो, हो, हो. आता हे कुलपाचं असंच कुठून तरी मला हो. बरोबर आहे. मैत्रिणींकडनंच कळालेला. हो. कळलं. पण मी ते केलं, मला खूप फायदा झाला त्याचा. त्याच्या हा. 3-4 दिवसानंतरच ते एकदम लेटर आलं.
आणि किती छान. त्याच्यामुळे सगळे हे टोळे सगळे म्हणजे हे कोळे उलगडत गेले. अगदी असं का. अगदी मग आणि तेच महत्वाचं हो आहे. खूप खूप याच्यामध्ये ना स्वामींचं म्हणजे खूप म्हणजे हे आणि अजूनही चालूच आहे त्यांचं की त्यांचा प्रत्येकाला आधार त्यांचा आणि ते प्रत्येकाला मदत करतात स्वामी. नाही, त्यांची काळजी घ्या सासू काळजी सासऱ्यांची, तुमचं खूप खूप भलं होईल ताई. हो ताई. आणि दुसरं एक छोटस आहे. माझ्या घरी आहे की नाही स्वामींची मूर्ती आहे. अक्कलकोट वरूनच आणली मी. हा. हां. तर मी सुरुवातीला मला असा अनुभव यायचा, की मी कधी सुरुवातीला कसं आता घरचे कामं वगैरे माझ्याकडे असं मी सगळे कामं करते. मला 1-1.5 तर वाजतेच कामं करण्यासाठी हो घरची. हो हो. आई सकाळी पूजा करून घेतात सासूबाई माझ्या. त्यांची हा पूजा झाली का मग जे नित्यसेवा, जे वाचन वगैरे ते मी दुपारून करते 12:30 नंतर. हा आई सगळं करून घेतात पहिले. तोपर्यंत माझे सगळे कामं होते इकडले. हा आणि मग मला 12:30 नंतरच वेळ मिळतो माझी सेवा करायला. तर हा मी ते 1.5-2 तास माझे जाते त्या सेवेमध्ये असं. हा हा तर मला असा अनुभव आला की मी कधी सुरुवातीला कसं व्हायचं मी जर पूजा करायला गेले की नाही तर स्वामी जर बसून असले ना त्यांची नजर अशी दुसरीकडे बघत आहे असं आपल्याला जाणवायचं. हा हा तर हा सुरुवातीला मला असं काही वाटलं की आईने वगैरे मूर्ती ठेवली असेल थोडी तिरपी म्हणा किंवा काहीतरी हा अशी हा हा केलं असेल असं. आणि मग परत संध्याकाळी पण माझी सेवा असते. आईचं दिवाबत्ती सगळं झालं, आईचं वाचन वगैरे झालं का त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे झाला का मी 8-8:30ला मी माझी सेवा करते रात्रीची. अरे वा. सकाळची सेवा माझी 12:30 नंतर असते ना रात्रीची सेवा माझी 8 नंतर असते. हा हा हा. कारण माझं बाकी आपलं कसं घरचंही सगळं सांभाळावं लागतं आवरावं ना. लागतं, बरोबर असं आहे. असं मग. आणि संध्याकाळी गेली की नाही त्यांची नजर माझ्याकडे. मी आईला अरे एकदा वा. विचारलं, आई म्हटलं तुम्ही हा, मूर्ती रात्रीच्या संध्याकाळला वगैरे दिवाबत्ती करताना मूर्ती वगैरे सरळ ठेवली का? आई म्हणे नाही, मी ते एकदा ठेवली सकाळीच ते. पण मी असं म्हणजे मला असं सुरुवातीला असं मला असं वाटलं माझ्या डोळ्याचा वगैरे भ्रम असेल काही असं. हा, हा, पण मला इतकं जाणवून राहिलं ज्या दिवशी मी सकाळीच गेली अशी पूजेला आणि त्यांची मूर्ती अशी तिरपी नजर असली हा. संध्याकाळी ते समोर बघतातच बघतात. अरे वा. असं खूप खूप म्हणजे आता जवळपास 1 वर्ष होतं ह्या गोष्टीला. रोज बघ. मला हा अनुभव येतो रोज. अरे हो. वा. म्हणजे मी म्हटलं स्वामी तुमचा साक्षात्कार आहे आणि तुम्ही म्हणजे साक्षात नजर म्हणजे बदलवता. हो, मला बघत खूप विश्वास आला. हो. खरंय. खरं नाही आणि मग मला असं मग मला पहिलं वाटलं की म्हणजे मग काही असेल ना असं डोळ्याचं वगैरे असं. मग नंतर मी अनुभव ऐकते ना ताई मग ते हा. ताई वगैरे सांगतात ना मग मला आता मला खरंच विश्वास वाटतो खरंच स्वामी आपली नजर बदलवतात. तिरपी पाहतात बदलतात, संध्याकाळी सगळं बरोबर दृष्टी समोर असते पाहतात. त्यांची ताई. खूप खूप मला तितका अनुभव येऊन राहिला त्या रोज रोज हो एकही हम्म. दिवस जात नाही. एखाद्या वेळेसच तसं होते नाही तर ते रोज नजर पलटवतात. इकडे पाहतात नंतर समोर पाहतात. सकाळी दुसरीकडे बघत असले की संध्याकाळी बरोबर ते समोर पाहतात. हा. हो. किती हा छान अनुभव वाटलं खूप ताई, आणि खरंच तुमच्यामुळे आता तुमचा अनुभव जे जे ऐकतील ना त्यांना हो सुद्धा उत्साह येईल की नाही खरंच संसारात मग कसं खूप वागलं पाहिजे. नाही खरंच ताई मिस्टरांचं ना इतकं मोठ्या याच्यामधून मी आता त्या गोष्टीची आठवण करून देते ना यांना तर मला इतकं म्हणजे असं म्हणते यांना म्हणते तुम्ही असे हे करत होते म्हणजे यांना सांगते हा, मी म्हटलं त्यावेळेस स्वामी नसते तर तुमचं म्हणजे कायच झालं असतं कारण अशा परिस्थितीमध्ये माणूस अगदी काही करून बरोबर आहे. टाकतो ना ताई. एक खरंय तर ते खरंय. आणि आणि एक आहेच नाही स्वभाव कोणत्याही व्यक्तीचा जर स्वभाव भळभळ असला म्हणजे आपल्या मनात असला पटपट बोलून देणं हा. तो माणूस परवडतो पण जे हे माणूस असे म्हणजे माणसं नाही हो परवडत, हो खरंय. जे चुपचाप राहतात स्वतःचं दुःख स्वतःचं टेन्शन हा स्वतःच्या मनात ठेवतात ना हा. ह्या माणसांना म्हणजे खूप हँडल खूप करावं म्हणजे असं लागतं. हँडल करावं लागतं आणि माझं तेच चालू आहे. आता ते त्यांच्या वागण्यावरूनच मला म्हणजे असं हे हा. होते. असं खूप हे होऊन राहिलं. किती छान, खूप किती छान हो ना. ताई. मी तुमचा शेअर आवाज करते पण हा. खूप हो ताई ठीक आहे. श्री स्वामी धन्यवाद. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री स्वामी आता असे समर्थ. शेअर कर, एवढा उशीर नका हो करत जाऊ. नाही 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 आता नाही आता शेअरच करणार ह्याच अनुभवासाठी 2 वर्ष लावले मी. हो ना. स्वामींनी मला तर इतकं मागचा अनुभव पण दिला तुमचा सुद्धा. खूप छान अनुभव होता. हो प्लेटलेटचा बापरे हो. स्वामींनी ते आता 40 एवढ्या हजाराच्या गोळ्या प्लेटलेट डायरेक्ट कमी 15 होणं हजारावर. सोपी गोष्ट आहे का ताई? हो नाही आणि खरंच अशा ना. वेळेला मिस्टरांनी तुमच्या खूप खूप हो 40-40 हजाराची औषधं घेणं सोपी घेणं नाहीये. सोपी नाही आहे. दर खरं. महिन्याला घ्यावं लागायचं ताई. आणि आणि एकटा कमवणारा स्वामींनी माणूस, हो बरोबर आणि आहे खरंच सासू ना. सासऱ्यांनी पण साथ दिली. खूप 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 आणि ताई सांगू का हे सगळं चालू आहे ना घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे याच्यामुळेच. खरंय खरंय. खूप एवढ्या आजारपणामध्ये म्हणजे कसं बिमारी कधीच नको कुणाला कोणाच्या अगदी घरामध्ये पेमेंट अगदी कमी असला खरंय. पैसा कमी असला चालतो ताई पण फक्त असं ना आजार सासू नको. सासऱ्यांना काय हवं असेल, हो हो माझ्या मुली 2 दिवस येतील तेव्हा हिने सगळं नीट हो करावं हो बस. बरोबर आहे. हो हो तेच तेच म्हणजे खूप छान आहे आमचं कुटुंबच छान आहे ताई सगळे मिळून मिसळून राहतात नाही नाही, एकमेकाला असंच समजून छान राहणार घेणं ते, खूप मस्त छान होणार छान बघा. हो आता तर स्वामी आले आता तर छानच होणार. हो
खरंय खरंय. तेव्हा तर स्वामी नव्हते, आता तर स्वामी आहे. या कोरोनाच्या काळापासून सुरू झाला तेव्हापासून बरोबर. सगळं छानच होत आहे आता. खरंय खरंय. खूप असं छान आहे. ताई, मी शेअर हो करते. हो ताई. धन्यवाद ताई. जय स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो.